नमस्कार, मी पंढरनाथ ठोंबरे. आपल्या या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो. आपलं चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती करतो. गेल्या एक महिनाभरापासून बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणाने महाराष्ट्राचे राजकारण वातावरण तापले आहे. या प्रकरणात काही आरोपींना अटक केली असले तरी यामध्ये जो मुख्य आरोपी आहे त्यावर अद्यापही संतोष देशमुख यांच्या हत्येचा गुन्हा दाखल केलेला नसल्यामुळे समाजामध्ये आजही संतापाचे वातावरण आहे. या संदर्भात अनेक ठिकाणी आंदोलने मोर्चे काढले जात आहेत. बीड येथे मोर्चा काढण्यात आला होता. यामध्ये हजारो लाखोच्या संख्येने समाज सहभागी झाला होता. 2 दिवसापूर्वी परभणी येथे मोर्चा काढण्यात आला. यामध्ये सर्व पक्षीय आमदार खासदार सहभागी झाले होते आणि सर्व समाजाचे नागरिकही संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा म्हणून सहभागी झाल्याचे आपल्यास पाहावयास मिळाले. हा आक्रोश मोर्चा होता आणि संतोष देशमुख यांच्या प्रकरणातील सर्व आरोपी अटक केले जावे आणि त्यांच्या मागील जे काही राजकीय नेते आहेत त्यांनाही अटक करावी अशी मागणी होत आहे. या संदर्भात परभणी येथे झालेल्या मोर्चामध्ये संबोधित करताना मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे अशी ठाम भूमिका घेत यामागे जे कोणी राजकारणी असतील, आणखीन कोणी मुख्य सूत्रधार असतील त्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करून या भागातील मंत्री धनंजय मुंडे यांच्याही राजीनाम्याची त्यांनी मागणी केलेली आहे. यावेळी ते अत्यंत आक्रमक असल्याचे आपल्यास पाहावयास मिळाले. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी करत त्यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना कोणी धक्काही लावला तर त्याला रस्त्यावर फिरू देणार नाही असाही इशारा त्यांनी यावेळी दिला. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन या प्रकरणातील दोषीवर कारवाई करावी यावर मनोज जरांगे आपल्याला ठाम असल्यास पाहावयास मिळाले. नरेंद्र पाटील, सुरेश धस यांनीही बीड जिल्ह्यातील गुंडाराज संपायचा असल्यास या भागातील जे गुंड प्रवृत्तींना थारा देतात अशा लोकांना राजकीय वरदहस्त न मिळता त्या भागातील मंत्री यांचा राजीनामा घ्यावा अशी ठोस मागणी या मोर्चात आपणास पाहावयास मिळाली. मात्र धनंजय मुंडे यांनी आपला या प्रकरणाशी काही संबंध नाही आणि आपण का राजीनामा द्यावा असं एक प्रसार माध्यमाशी बोलताना त्यांनी सांगितलं. आणि राष्ट्रवादीचे जे प्रमुख आहेत अजितदादा पवार यांनीही याबाबत अद्यापही ठोस अशी भूमिका घेतलेली नाही. त्यांनी या प्रकरणात जवळपास मौन बाळगल्याचं आपल्याला दिसतं आणि गेले काही दिवसांपासून ते विदेश वारीवरही असल्यामुळे या प्रकरणात अजितदादा मौन धरून आहेत असं तरी एकंदरीत सध्या आहे. यामध्ये काल एक आरोपी सोनवणे नावाचा त्यालाही पकडले गेलं. त्याच्या सांगण्यानुसारच संतोष देशमुख याचं लोकेशन पकडून इतर आरोपींनी सरपंचाचं अपहरण करून त्यांचा निर्घृण खून केला होता.
त्यामुळे ही हत्येची प्लॅनिंग अगोदरच पासून ठरवली गेली असल्याचं एकंदरीत चित्र आहे. आणि त्यानंतरही आरोपी जेव्हा अटक होणार होते ते सर्व प्लॅनिंगनेच 22-25 दिवस उलटल्यानंतर एक आरोपी समोर येत गेला आणि सर्व आरोपी हे पुण्यामध्येच का अटक झाले असे सर्व अनेक प्रश्न यामध्ये उपस्थित केले जात आहे. आता या प्रकरणाला अनेक कांगोरे समोर येत असल्याचं आपल्यास पाहावयास मिळतं. यामागे राजकारणही मोठ्या प्रमाणात होत आहे आणि त्यामुळे मुख्य आरोपीला यामध्ये वेगवेगळे मार्ग काढण्यासही सुकर जात असल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं. या संदर्भात राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठोस भूमिका घेऊन तात्काळ कारवाई करावी आणि येथील राजकीय नेत्यावरही कारवाई करावी अशी मागणी भाजपच्याच गोटातून होत असून त्यांची वरिष्ठ नेत्यांनी कान उघडणी केल्याचीही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र देवेंद्र फडणवीस या संदर्भात काय भूमिका घेतात आणि गोपीनाथ मुंडे यांचा राजीनामा घेतात का, अजित पवार या संदर्भात काय बोलतात याकडे सर्व राज्याचे लक्ष लागून आहे. मात्र या देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांच्या दिरंगाईच्या भूमिकेमुळे महाराष्ट्राचं वातावरण चिघळतंय का, बिघडतंय का, हे तुम्ही कॉमेंट्समधून नक्कीच कळवा. आणि या संदर्भात हे निर्णय घेण्यास दिरंगाई का लागत आहे हे सुद्धा तुम्ही आपलं मत प्रतिक्रिया कॉमेंट्समधून कळवा. आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा आणि महाराष्ट्रात असे प्रकरण घडू नयेत यासाठी राज्य शासनाने काय पाऊल उचलावे यासाठीही तुम्ही कॉमेंट्समधून योग्य ती सूचना करावी अशी एक विनंती मी करतो. धन्यवाद.